केंद्र सरकारनं अर्थसंकल्प केला सादर, महाराष्ट्राच्या हाती दिलं गाजर अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाण्यात गाजर आंदोलन करण्यात आलं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशावर खैरात केली असली तरी महाराष्ट्राला फारसं काही दिलं नाही। याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आज शहराध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शनं केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या। यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतलं होतं। अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष असा संदेश असलेले बॅनर्स आणि फलक झळकवत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार आहे। आधी महाराष्ट्रातील उद्योग पळवले आणि आता अर्थसंकल्पात तोंडाला पानं पुसली असल्याचं सुहास देसाई यांनी सांगितलं। वास्तविक पाहता महायुतीच्या खासदारांनी महाराष्ट्रासाठी संघर्ष करायला हवा होता, मात्र हे खासदार गप्प बसलेत। जर आंध्र आणि बिहारवर खैरात केली जात असेल तर महाराष्ट्रावरील अन्यायाबाबत जाब विचारण्याची धमक भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटानं दाखवायला हवी होती, परंतु ते तसे करू शकत नाहीत। हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याची टीकाही सुहास देसाई यांनी केली। साहेब सांगा, आज आपण अर्थसंकल्पाविरोधात आंदोलन केलेलं आहात आणि गाजर दाखवलेलं, काय सांगल्या बाबत? अर्थसंकल्पाला आम्ही गाजर दाखवले, हे मोदी सरकारने दाखवले। मोदी सरकारने बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना तूप दिलं, आम्हाला काय दिलं? महाराष्ट्राला शून्य। मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य। आज जे काय उत्पन्न आहे काय असेल सगळ्या स्टेटपैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जातं, मुंबईमधनं जातं। मग महाराष्ट्राला आणि मुंबईला तुम्ही काय केलं? सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात। मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला? आम्हाला महाराष्ट्रात जे काय उद्योगधंदे किंवा काय पंचायत तुम्ही आणले सगळे तुम्ही गुजरातला पळवले, महाराष्ट्राला काय दिलं? असाच माझ्या महाराष्ट्रावर जर अन्याय होत असेल तर एक दिवस हे सरकार आम्ही सत्तेवरनं खाली उतरू, येणाऱ्या विधानसभेला त्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय ती, पवार साहेबांची ताकद काय ती, या ठाणे शहरामध्ये आमचे नेते जितेंद्र आव्हाडची ताकद काय ही दाखवायची वेळ आली आहे। त्याच्यासाठी मी आणि माझे सगळे कार्यकर्ते भर पावसात आम्ही उतरलो आणि आंदोलन घेतलं। ठाण्यात राहणारी एक 24 वर्ष महिला गेल्या मे महिन्यात पाकिस्तानात गेली होती आणि नुकतीच ती परतली असल्याची चर्चा आहे। ठाणे पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी तपास सुरू केलाय। पोलीस त्या महिलेची चौकशी करत आहेत। या महिलेनं बनावट कागदपत्र आणि बनावट नाव वापरून पाकिस्तानात प्रवास केल्याचा पोलिसांना संशय आहे। वर्षभरापूर्वी पाकिस्तानमध्ये राहणारी सीमा हैदर आपल्या 4 मुलांसह नेपाळ मार्गे भारतातील ग्रेटर नोएडा येथे आल्यानं जोरदार चर्चा रंगली होती। हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेलं होतं। त्या पाठोपाठ राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवंडी येथून अंजू नावाची महिला पाकिस्तानात गेल्याचंही समोर आलं होतं। पाकिस्तानात राहणाऱ्या प्रियकरा भेटायला गेली होती, तिथे तिने जाऊन त्याच्यासोबत लग्न देखील केलं। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एक महिला पाकिस्तानात जाऊन आल्याचं सांगण्यात येत आहे। या संशयित महिलेचं नाव नगमा असून ती आपल्या मुलासह पाकिस्तानात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। नगमा नुकताच पाकिस्तानातून मुंबईला परतली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे नगमा पाकिस्तानात गेली असावी असा पोलिसांना संशय असल्यानं बनावट कागदपत्रांचा वापर करून नगमाला पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीचाही पोलीस आता शोध घेत आहेत। या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अनुषंगानं सर्व स्तरावर पोलीस अधिकचा तपास करत आहे। सर, ते डॉक्युमेंट जे आहेत आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट, पॅन कार्ड, हे तिने कुठून बनवलं? कारण की अशी माहिती मिळते की एका एजंटच्या थ्रू तिने बनवलं आणि ती पाकिस्तानमध्ये गेली आणि पाकिस्तानमधून तिला पुन्हा विजा नव्हते भेटत म्हणून ती इंडियामध्ये आली। त्या अनुषंगानं सविस्तर तपास वर्तकनगर पोलीस करत आहे। सर, एवढी मोठी जर घटना होत असेल तर मग ती काय त्यांनी डॉक्युमेंट्स किंवा काय त्यांच्यावर काय कारवाई केली? त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। अधिकची माहिती आम्ही तपास पूर्ण झाल्यावर देऊ। चौकशीच्या माध्यमातून आतापर्यंत काय समोर? ती सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ। सर, एफआईआर दर्ज हुआ है, फर्जी डॉक्यूमेंट बनाने का आरोप लगाया है, उसको अरेस्ट या आपने नहीं किया होगा?
उसके बारे में इन्वेस्टिगेशन चालू है। उसके हम जो इन्फॉर्मेशन है, डिटेल इन्फॉर्मेशन वो बाद में हम देंगे। काय कलम कोणती कलम लावलं त्या अनुषंगाने सर्व माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंबई नाशिक महामार्गावर पावसाळ्या दरम्यान होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली आहे। या बैठकीस दादा भुसे यांच्यासह बांधकाम विभागाचे इतर अधिकारीही उपस्थित होते। वडपे ते ठाणे 23 किलोमीटर अंतर आणि नाशिक ते वडपे 97 किलोमीटर या दोन्ही मार्गासंदर्भात सविस्तर यावेळी चर्चा करण्यात आली। रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीनं बुजवणं, परत खड्डे निर्माण होणार नाही त्याची दक्षता घेणं, जी काही पुलांची कामं सुरू आहेत ती कामं लवकरात लवकर मार्गी लावावीत या दृष्टिकोनातून कामकाज करणं, अशा सूचना देखील दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। MSRDCचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत 23 किलोमीटर आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे 97 किलोमीटर, या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली। रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे, परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे, जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गी लावता येतील त्या दृष्टिकोनातून कामकाज करणं, आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आसनगाव जवळचं जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे। परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्रॅफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला। भारत निवडणूक आयोगाकडील 20 जून 2024 रोजी दिलेल्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी 21 जून आणि 27 जून रोजीच्या पत्रान्वये कळवल्याप्रमाणे सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार आहे। निवडणुका न्याय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असतं। त्या अनुषंगानं 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत। या कालावधीत मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही याची तपासणी करावी। तसंच आपल्या कुटुंबातील व्यक्तींची मतदार यादीत नावाची नोंद नसल्यास नमुना नंबर 6, ज्या मतदारांच्या नावात अथवा पत्त्यात दुरुस्ती असल्यास नमुना नंबर 8, तसंच कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित असल्यास नमुना नंबर 7 भरण्यात यावा। तसंच दिनांक 27 जुलै, 28 जुलै, 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट या दिवशी विशेष मोहिमांचं आयोजनही करण्यात आले।
या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसंच विशेषतः असंरक्षित आदिवासी गट अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी आणि मतदार यादीतील नोंदींबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केलं आहे.